नमस्कार मित्रांनो. 15 ऑक्टोबर डॉक्टर APJ कलाम यांचा जन्मदिन, जो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. यात अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय येथे पुस्तक परिचय या उपक्रमांतर्गत हेक्टर गार्सिया व फ्रान्सेस्क मिरालिस या दोन लेखकांनी मिळून लिहिलेल्या इकिगाई, अ जपानीज सिक्रेट टू लॉंग अँड हॅपी लाईफ या पुस्तकाचा आपण परिचय करून घेऊयात. या पुस्तकाचे दोन्ही लेखक मूळ जपानचे नाहीत. हेक्टर गार्सिया हे स्पेनचे तर फ्रान्सिस मिरालिस हे बार्सिलोनाचे आहेत. मात्र जपानमध्ये वास्तव्य करत असताना हे दोघं एकत्र आले, चर्चा झाली आणि झाला या पुस्तकाचा जन्म. हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक आहे आणि त्याचे भाषांतर 57 भाषांमध्ये झाले आहे. जपानी भाषेत इकिगाई हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. यात इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे उद्देश किंवा अर्थपूर्ण आनंदी असे जीवन. यालाच उद्देशपूर्ण जीवन असे आपण म्हणू शकतो. जपानी सभ्यतेनुसार प्रत्येकाच्या जीवनाचा एक इकिगाई असतो आणि तो प्रत्येकासाठी भिन्न असतो. फक्त एवढंच की प्रत्येकाला तो शोधता आला पाहिजे आणि मग जीवन आपोआप आनंदमय होतं. जपानमधील ओकिनावा ह्या नावाचं जे एक आयलंड आहे त्याच ब्ल्यू झोन असं म्हटलं जातं. ब्ल्यू झोन म्हणजे जिथलची लोक 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगतात आणि शेवटपर्यंत उत्साही आणि आनंदी असतात. याचे रहस्य त्यांच्या जीवनशैलीत सापडते आणि सापडते ते इकिगाईमध्ये. आता बघा, प्रत्येकाची जीवनामध्ये इच्छा असते की त्याला दीर्घ आणि आनंदी असं जीवन मिळावं. जीवन का जगायचं याचं उत्तर मिळालं की ते आपोआप उत्साही आणि आनंदी होतं. ह्या जीवनाचा उद्देश काय, मी का जगत आहे, जर हा उद्देश मिळाला की सकाळी लवकर उठण्याचं आणि रात्री लवकर आणि निवांत झोपण्याचं कारण त्या व्यक्तीला मिळतं. असा उद्देश जो तुमच्या जीवनभर आनंदी राहण्याचं कारण बनू शकतो आणि ते शोधण्यासाठी मदत करतं ते म्हणजे इकिगाई. हा इकिगाई शोधण्यासाठी स्वतःला 4 प्रश्न विचारावे लागतील आणि त्याच्या उत्तरातच मिळतो आपल्याला हा इकिगाई. पहिला प्रश्न की तुम्हाला काय आवडतं, म्हणजेच काय करायला आवडतं आणि तुम्ही कशात चांगले आहात, एक्सपर्ट आहात, म्हणजे ते काम तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायला जमतं. तिसरा प्रश्न येतो जे तुम्हाला आवडतं आणि ज्यात तुम्ही एक्सपर्ट पण आहात ते केल्याने तुम्हाला पैसा मिळेल का, आणि जर याचं उत्तर हो असेल तर मग चौथा प्रश्न निर्माण होतो. जे तुम्हाला आवडतं, करता येतं, पैसा मिळेल, पण त्याची समाजाला गरज आहे का. आणि जर या 4ही प्रश्नांची सकारात्मक उत्तरं आली तर मग तो झाला तुमचा इकिगाई. ही संकल्पना ह्या पुस्तकामध्ये वेन आकृतीच्या सहाय्याने अतिशय प्रभावीपणे स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आपल्याला का, कसं, कधी, कशासाठी करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं याच्यातून मिळतात. एकदा असा इकिगाई सापडला की मग जीवन आनंदी व्हायला, समाधानी व्हायला सुरुवात होते. आणि याला तसंच टिकवून ठेवण्यासाठी आणखी काही मंत्र या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि हे मंत्र देण्यापूर्वी ह्या दोन्ही लेखकांनी ज्या ओकिनावा ह्या बेटामध्ये अशा प्रकारचे लोक आढळतात ज्यांचं वयोमान अधिक आहे आणि आनंदी आहे, त्यांच्या इथे जाऊन त्यांची मुलाखत घेतली, त्यांचे अनुभव ऐकले, त्या ठिकाणी राहून त्यांच्या जीवनात जगण्याच्या पद्धतीचा एक आढावा घेतला आणि मग तो ह्या पुस्तकामध्ये मांडला आहे. त्याच्यावरून त्यांनी काही जनरलाइज केलेले, सामान्यीकरण केलेले नियम सांगितलेले आहे आणि त्याच्यातले काही 12, 14, 15 नियम आपण पाहूया. ते म्हणजे हे लोक कधीच निवृत्त होत नाही. म्हणजे ते म्हणतात की निवृत्त होऊ नका, काहीही करा, म्हणजे ऑफिशियल वर्कच करायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही कोणतंही काम करा, पण कामातून निवृत्त होऊ नका, कारण तुम्ही काम बंद केलं तर तुमचं शरीर संपतं. आणि त्यामुळे इथलचे लोक जे आहेत ना, ते निवृत्तीनंतर सुद्धा कार्यक्षम आणि कामामध्ये व्यस्त ठेवतात स्वतःला. आणि ते म्हणतात की आम्ही असा काहीतरी उद्देश ठेवून जगत असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा आम्हाला मिळते.
त्यानंतर जेवण हे लोक पोटभर करत नाही. ते म्हणतात 80% पोट भरेल एवढंच खा, कारण बाकीचा भाग जो आहे पोटातला तो रिकामा राहिला पाहिजे. यामुळे माणूस हा आळशी होत नाही आणि तो कार्यमग्न कार्यक्षम राहतो. तिसरा नियम, मित्र आणि समाज यांच्याशी जोडलेले राहा. मित्र परिवार हा तुम्हाला एकमेकांना मदतीला येतो, एकमेकांसाठी नेहमी तत्पर असतो आणि एकमेकांची मदत केली की आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर एकमेकांशी संबंधित जीवनामध्ये आपण आनंदाचं एकमेकांशी वाटाघाटी करू शकतो. त्यानंतर आरोग्य चांगलं ठेवा, कारण सुंदर शरीर, चांगल्या शरीरात चांगल्या मनाचा वास होतो. म्हणजेच तुमचं मन, तुमचं शरीर हे एकमेकांसाठी इतके पूरक असतात की जर निरोगी शरीर असेल तर तुम्हाला कार्य करण्यास उत्सुकता वाटते, जीवन जगण्यात उत्साह वाटतो. आणि म्हणून हे कशा पद्धतीने करता येईल, तर पहिला तर नियम त्यांनी सांगितलाच होता की 80% पोट भरेल एवढंच खायचं. हा आहार घेताना संतुलित आहार घ्यायचा, म्हणजे त्या लोकांच्या जेवणामध्ये भाजीपाला, मासे, फळे या सर्वांचा संतुलित प्रमाणामध्ये समावेश असतो. एवढं करून ते थांबत नाही. त्यांचं म्हणणं आहे सकाळी तुम्ही उठलात की चालते व्हा, चालत राहा, आणि चालणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. व्यायाम करत राहा, आणि व्यायामाचे विविध प्रकार हे लोक नेहमी करतात. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही अगदीच रिगरस असा व्यायाम नाही करू शकत तर काही प्रॉब्लेम नाही. हळुवारपणे तुमचे हात हलवा, हात वर करा, हात जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करा, वाका, खाली वाका, मागे वाका, अशा प्रकारचे छोटे छोटे सहज सुलभ असणारे व्यायाम नक्की करत राहणं किंवा दिवसामध्ये त्याचा अंतर्भाव करणं हे त्यांचं नित्य नियम असतो. त्यानंतर रात्री लवकर झोपा, रात्रीची पूर्ण झोप घ्या, आणि ही झोप 7 ते 9 तासांची निवांतपणाची असावी. आणि जसं विविध संशोधनातून हे निदर्शनास आलेलं आहे की जो व्यक्ती चांगली झोप घेतो त्याचा मेंदू हा सुद्धा शांत होतो, आणि अनेक प्रकारचे असे रसायन शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये स्रवत असतात की ज्यामुळे तुम्ही अधिक निरोगी, आल्हाददायक, शांत, प्रसन्न असं राहण्यास त्याची मदत होते. त्यांचं म्हणणं आहे की मेंदूला तल्लख ठेवा, आणि जर मेंदूला तल्लख ठेवायचं असेल तर रोजची रेग्युलर रुटीनची कामं करू नका, केवळ तीच कामं करू नका. तर त्याच्यामुळे काय होतं, मेंदूला एक सवय लागून गेलेली असते, त्याच्यात काही चॅलेंजिंग नसतं, आव्हानात्मक नसतं. म्हणून काही आव्हानात्मक कामे अशी करा की त्याच्यामुळे मेंदू हा उद्दीपित होईल, तो कार्यरत राहील, आणि त्यामुळे अल्झायमरसारखे रोगांपासून माणसाची बचाव होईल. त्यामध्येच ह्याच मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा. ध्यानधारणेमुळे वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी ध्यानधारणेचे मार्ग विकसित केलेले आहेत. हे ध्यानधारणा मेंदूला तल्लख करतं, शरीरावर सुद्धा त्याचा खूप चांगला असा प्रभाव दिसून येतो. त्यानंतरचा नियम, तणाव दूर ठेवा, तणावापासून स्वतःला दूर ठेवा. तणाव हा माणसाची शारीरिक आणि मानसिक झीज करत असतो. थोड्याफार प्रमाणात तणाव असलेला चांगला असतो, म्हणजे माणूस त्या तणावाखाली काम करतो आणि ते काम यशस्वी होतं. मात्र ज्यावेळेला हा तणाव वाढतो त्यामुळे जेवढं वय आहे त्यापेक्षाही माणसं अधिक वयस्कर दिसायला लागतात, त्यांच्यामध्ये चिडचिडेपण येतं. आणि त्यामुळे तणाव जर दूर ठेवायचा असेल तर काही गोष्टी कटाक्षाने पाळा. कोणतीही गोष्ट तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक त्याचं प्रमाण तुमच्यामध्ये ठेवू नका. तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता जर नसेल तर तणाव निर्माण होतो. अधिक वेगाने जाऊ नका. कोणतीही गोष्ट करताना आजच्या काळामध्ये प्रत्येकजण स्पर्धेसाठी पळत असतो. ते पळणं कोणत्याही उपयोगाचं नाही, तर त्याऐवजी हळूहळू जा, सातत्याने कार्य करत राहा. सावकाश आणि आरामात जगा, थांबू नका. म्हणजे काम तर करा, परंतु धावत पळत करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं योग्य तुमची बुद्धी नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे नेहमी व्यस्त राहा. स्वतःला कोणत्या ना कोणत्या तुमच्या आवडीच्या अशा गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा. कारण जर तुम्ही व्यस्त राहिलात
तुम्ही काही काम करत असताल तर मग विनाकारणाच्या विचारांवर विचार होत नाही आणि तणाव निर्माण होत नाही. त्यामुळे स्वतःला जेवढं तुम्ही व्यस्त ठेवता, तुमचा मेंदू, तुमचं शरीर हे कार्यमग्न राहतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाच्या सानिध्यात राहा, निसर्गाशी नातं घट्ट करा. म्हणजे तिथलचे लोक जे आहेत त्यांना ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की आम्हाला खाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आमच्या बागेत आम्ही स्वतः उगवतो. म्हणजेच बागेमध्ये काम करणं, झाडांमध्ये राहणं, झाडांची कटिंग करणं, साफसफाई ठेवणं, ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की जेवढं आपण निसर्गाच्या जवळ जातो तेवढं आपण अधिक शांत, प्रसन्न, आनंदी राहत असतो. त्यानंतरचा नियम, सकारात्मक दृष्टिकोनाला जपा. कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचं जर दृष्टिकोन सकारात्मक असेल, तुम्हाला जर आयुष्य अधिक मिळालेलं आहे, तर दुखणं वगैरे या बाबतीमध्ये न बोलता त्यांचं अनेक लोकांचे जे मुलाखती घेतलेल्या होत्या त्याच्यामधले लोक जे 100, 102, 103 अशा वर्ष वयांचे होते, ते लोक म्हणायचे अजून बहुधा माझं काही काम या जगामध्ये उरलेलं आहे आणि म्हणून मी जिवंत आहे. इतकं सकारात्मक त्यांचं यामागचं जगण्यामागचा दृष्टिकोन होता. नेहमी स्वतःला आनंदी ठेवणं, प्रसन्न राहणं आणि आपण आनंदी राहताना इतरांनाही आनंदी ठेवणं, ह्या पद्धतीने जगणं त्यांना आवडतं. त्यांना ग्रुपमध्ये राहायला आवडतं, सण साजरे करायला आवडतात आणि प्रत्येक सण हा अगदी ताकदीने ते साजरा करत असतात एकमेकांच्या सहाय्याने आणि एकमेकांच्या ग्रुपमध्ये. हसणं, हसवणं त्यांना अधिक आवडतं. त्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की मल्टीटास्किंग, ज्याला आपण आता ह्या काळामध्ये आपण म्हणतो की ज्याला मल्टीटास्किंग जमतं, म्हणजे एकाच वेळेला अनेक काम जो व्यक्ती करू शकतो तो खूप कुशल किंवा तो खूप बुद्धिमान. परंतु ह्या लोकांचं म्हणणं थोडं वेगळं आहे. ते म्हणतात ज्यावेळेला तुम्ही अनेक कामं एकाच वेळेला करत असतात त्यावेळेला तुमची बुद्धी अनेक ठिकाणी कार्यरत असते आणि तिची कार्यक्षमता कमी होते. त्याऐवजी एका वेळेला एकाच गोष्टीवर फोकस करा आणि ते फोकस करून ते कार्य पूर्णपणास ल्या. आणि त्याच्यामुळे अनेक संशोधनातून असं सांगण्यात येतं की ज्या वेळेला लोक अनेक कामं एका वेळेला करण्याची त्यांना सवय लागते तर त्यांची एकाग्रता एका गोष्टीवर होत नाही आणि सुमार दर्जाची कामं व्हायला लागतात. आता हे लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्रता करण्यासाठी या पुस्तकामध्ये काही टिप्ससुद्धा देण्यात आलेले आहेत आणि ते पण आजच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं विद्यार्थी म्हणतात किंवा लोक म्हणतात की आता कोणत्या एका गोष्टीमध्ये लक्षच लागत नाही किंवा लक्षात राहत नाही, एकाग्रता होत नाही, मग याला काय करायला हवं. तर त्यांनी दिलेल्या काही टिप्स अशा प्रकारच्या आहेत या पुस्तकामधल्या की झोपण्यापूर्वी आणि झोपून उठल्यावर पहिला तासभर कोणत्याही प्रकारचा स्क्रीन पाहू नका. मग तो स्क्रीन मोबाईलचा असेल, टीव्हीचा असेल, यापासून स्वतःला दूर ठेवा. म्हणजे काय होतं की तुम्ही वर्तमानात जगता, त्या मायावी दुनियेमध्ये जात नाही. दुसरं, जर तुमचं महत्त्वाचं काही काम असेल, ते काम तुम्हाला करायचं आहे, त्यावेळेला तुमचा मोबाईल बंद ठेवा, पूर्णतः बंद. म्हणजे आपल्यालाही माहिती असतं की मोबाईल बंद आहे, त्यामुळे आपलं लक्ष त्याकडे जात नाही. तिसरं, आठवड्यातील एक दिवस, विशेष करून समजा जर शक्य झालं तर शनिवार आणि रविवार, ह्या दिवशी तंत्रज्ञान उपवास दिन म्हणून साजरा करा. चौथं, कामाची विभागणी, त्याचबरोबर कोणते काम तुम्ही कुठे करताल हे ठरवून घ्या. म्हणजे एकाच दिवसाचे तुम्हाला जी कामं करायची आहेत, समजा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर वेगवेगळे चॅप्टर्स करायचे किंवा तुम्ही काही नोट्स काढणार आहात, तुम्ही काही प्रश्नपत्रिका सोडवणार आहेत, तर वेगवेगळी कामं वेगवेगळ्या ठिकाणी बसून केल्यामुळे सुद्धा त्याचा प्रभाव हा अधिक प्रमाणात दिसून येतो. नंतर मोबाईल पाहण्याची वेळ ठरवून घ्या आणि त्या व्यतिरिक्त सारखं मोबाईलला थोड्या वेळाला पाहू नका. याच्यामुळे तुमची एकाग्रता भंग पावते. पुढचा महत्त्वाचा जो नियम आणि त्यांनी काही अटी सांगितलेल्या आहेत चांगलं जीवन जगण्याच्या, त्याच्यातला एक आहे सतत शिकत राहण्याची मौज लुटा. शिकत राहण्यासाठी कोणतंही वयाची अट नसते. अगदी म्हातारे झालेले असले तरी सुद्धा काहीतरी नवीन ह्या जगात होत असतं आणि ते शिकून घेण्यासाठी तुमचं मन, तुमची बुद्धी ही ओपन ठेवा. त्याच्यामध्ये नवीन जेवढं तुम्ही शिकणार तेवढं तुमच्या मेंदूला एक चालना मिळते, त्याला एक आव्हान मिळतं आणि त्यामुळे तो सक्रिय राहतो.
तो पुढचा पॉईंट की तुम्हाला कमकुवत बनवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. अनेक गोष्टी असतात त्या आपल्याला मागे खेचतात. इवन जेवणामध्ये की आज गोड खायला मन होतं पोट भरल्यानंतर, स्वतःला रोखा. असे मित्र की जे तुमच्याशी नकारात्मक गोष्टी बोलतात त्यांच्यापासून लांब राहा. फेसबुकसारख्या गोष्टी, व्हॉट्सअपसारख्या गोष्टी ज्या तुमचं तासनतास घालवतात त्यांच्यापासून लांब राहा. म्हणजे अशा या गोष्टी ज्या तुमची दृढता आहे तिला टिचरा मारतात, अशा गोष्टींपासून तुम्ही लांब राहायला हवं. चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा आणि व्यवहारात उत्साह ठेवा. जेवढं तुम्ही स्वतःला हसऱ्या चेहऱ्याने लोकांसमोर जाताल तसंच तुम्हाला ते परत मिळेल आणि याच्याने आपण आनंद पसरवतो. वर्तमानात जगायला शिका, कारण तुमचं भूतकाळातल्या गोष्टींवर रिग्रेट करणं, पश्चाताप करणं हे असं नको व्हायला हवं होतं. जे तुम्ही बदलू शकत नाही त्याच्यावर अधिक विचार करण्याची आवश्यकता नाही, किंवा भविष्यात मी अशा करेल आणि त्यासाठी आजचं तुमचं वर्तमान घालवायचीही गरज नाही. म्हणून नेहमी जगताना आजच्या वर्तमानातल्या आजचा टुडे, टेक द हॅपीनेस ऑफ टुडे, अशा प्रकारे जगा. सदैव ऋणी राहा. लोकांना धन्यवाद देत जा. तुम्हाला जीवन मिळालं ते लोक अध्यात्माला सुद्धा मानतात, धर्माला सुद्धा मानतात आणि त्यामुळे ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय हे जीवन इतकं महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण जगतो, आपण निरोगी आहोत, आपण आनंदी आहोत, या प्रत्येक गोष्टीसाठी ऋण व्यक्त करा. आणि जे लोक तुमच्या संपर्कात येतात त्यांनी थोडं जरी काही केलेलं असेल तर त्यांच्यासाठी त्यांना धन्यवाद देत जा. थँक्स हा शब्द नेहमी तुमच्याजवळ राहू द्या. तुमच्याजवळ काही प्राणी असतील, लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा, कारण ते निरागस असतात आणि त्यांच्यातले निरागसता आपल्यामध्ये त्यामुळे संक्रमित होत असते. आणि हे सगळं करत असताना तुमच्या इकिगाईप्रमाणे वागा, तुमच्या जीवनाच्या उद्देशाप्रमाणे वागा. जे उद्देश तुम्ही ठरवलं अशा प्रकारचा उद्देश की जे तुम्हाला ते करायला आवडतं, असा उद्देश की जे करण्यामध्ये तुम्हाला गती आहे, एक्सपर्टीज आहे, जे करताना तुम्हाला पैसासुद्धा त्याच्या माध्यमातून जनरेट होतो आणि त्याची समाजाला आवश्यकता असते. असा इकिगाई सापडला की त्या इकिगाईप्रमाणेच जीवन जगा. हे दीर्घायुष्य बनवा, आनंदी बनवा आणि उद्देशपूर्ण जीवन सगळ्यांच्या नशिबी येवो, अशा प्रकारे या पुस्तकामध्ये सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी हे पुस्तक संपतं. असं हे इकिगाई हे पुस्तक सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी त्यांनी वाचावा आणि त्याच्यावर आपला इकिगाई शोधून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं. धन्यवाद.